बघा एक नवीन चॅप्टरला आपण आज सुरुवात करतोय. त्याचं नाव आहे त्रिकोणमिती. त्रिकोणमिती. बघा त्याचा अर्थ काय तो समजून घेऊ. खूप जणांना याचा म्हणजे एक भीती वाटत असते, फोबिया असतो की ट्रिग्नोमेट्री म्हणजे काहीतरी साइन कॉस थिटा काहीतरी वेगळं असतं. एकदम सोपं चॅप्टर आहे. तुम्हाला जे प्रश्न पडतात याच्यामध्ये वेगवेगळ्या परीक्षांमध्ये त्यातले जास्तीत जास्त प्रश्न घेण्याचा आपण प्रयत्न करू. इथे हे नेमकं आहे काय, त्याचं बेसिक काय ते आधी समजून घेण्याचा आधी प्रयत्न करू आपण. तर काय ते बघा, त्रिकोणमिती आहे नावामध्येच त्याचा एक अर्थ बघू आपण. त्रिकोणमिती त्याला इंग्लिशमध्ये म्हणतात ट्रिग्नोमेट्री. ट्रिग्नोमेट्री. त्रिकोणमिती आणि ट्रिग्नोमेट्रीमध्ये फरक, त्याचा अर्थ काय तो सांगतो तुम्हाला. त्रिकोणमिती, त्रिकोण म्हणजे त्रिकोण, मिती म्हणजे मोजणे. त्रिकोण म्हणजे त्रिकोण आणि मिती म्हणजे मोजणे. ट्रिग्नो म्हणजे त्रिकोण, मेट्री म्हणजे मोजमाप, मोजणे. समजलं, आपल्या त्रिकोणाचं मोजमाप करायचं असा त्याचा साधा अर्थ आहे. समजलं, जिथे कोण असतो तिथे त्रिकोण येतो, म्हणजे त्रिकोण आहे आणि त्याचा मोजमाप करायचं, बस एवढा त्याचा साधा अर्थ आहे. म्हणजे काय, तर याच्यामध्ये आपल्याला घ्यायचा आहे त्रिकोण. त्रिकोणमितीमध्ये कोणता त्रिकोण, तर फक्त एकच त्रिकोण. तर तो कुठला असतो, तर तो असतो आपला काटकोन त्रिकोण. कुठला, काटकोन त्रिकोण. तो असा असेल, असाही असू शकेल, असा असेल, कुठलेही असेल. समजलं, फक्त एक कोण त्याचा 90 डिग्री पाहिजे. हे काटकोन त्रिकोणावरच आपल्याला त्रिकोणमितीचे जे साइन कॉस थिटा वगैरे जे त्याचे वेगवेगळे घटक आहेत ते आपल्याला लागू करता येतात. जे फंक्शन असतं साइन कॉस थिटा, काय साइन कॉस साइन कॉस टॅन वगैरे हे जे आहेत ते फंक्शन आहेत त्या त्रिकोणमितीचे. समजा, तर ते आपल्याला अप्लाय करायचे, तर ते फक्त आणि फक्त काटकोन त्रिकोणावरच लागू होतात. तर याचा अर्थ काय तो समजून घेऊ आपण. काटकोन त्रिकोण म्हणजे काय तो आधी तुम्हाला सांगितला होता, तो रिवाईज करून घेऊ आपण. काटकोन त्रिकोण म्हणजे असा त्रिकोण की ज्याच्यामध्ये, काटकोन त्रिकोण म्हणजे असा त्रिकोण की ज्याच्यामध्ये एक कोण 90 डिग्रीचा असतो. एक कोण 90 डिग्रीचा असतो आणि उरलेले जे कोण असतील ते वेगवेगळे कुठलेही असू शकतात. मग आता याच्यामध्ये काटकोन त्रिकोणामध्ये एक पाया असतो. आता ज्याच्यावर तो उभा आहे, ज्याच्यावर तो आहे स्थिर आहे, तो हा त्याचा पाया झाला. आणि एक उंची असते, पाया आणि उंची असते. आणि तिसरा जे असतो तो असतो कर्ण. मग तिचं एक वैशिष्ट्य पाहिलं होतं आपण काटकोन त्रिकोणाचं, की ज्या दोन भुजा एकमेकांना 90 डिग्री करतात, तिथे बघा ह्या दोन भुजा आहेत, ह्या दोघं एकमेकांना 90 डिग्रीचा कोन करतायत. तर याचा अर्थ काय झाला, तर त्या ज्या भुजा असतात त्याच्यापैकी एक पाया असतो आणि एक त्याची उंची असते. मग हा पाया आहे, हे उंची आहे. आणि या दोन भुजांना त्यांच्या दोन टोकांना जो जोडतो, हा इथे जोडलाय बघा, हा काय झाला त्याचा, हा झाला त्याचा कर्ण. काय म्हणतो आपण त्याला, कर्ण. या काटकोन त्रिकोणाचं तुम्हाला एक सांगितलं होतं की याच्या दोन भुजा असतात, हा कर्ण असतो. आणि याच त्रिकोणासाठी फक्त पायथागोरसचं प्रमेय लागू होतं. पायथागोरसचं प्रमेय काय होतं आपलं, कर्णाचा वर्ग बरोबर पहिल्या बाजूचा वर्ग अधिक दुसऱ्या बाजूचा वर्ग. हे शिकले तुम्ही. कर्ण आता समजा हा ए घेतला, बी घेतला, सी घेतला, मग आपण करतो सी वर्ग बरोबर ए वर्ग अधिक बी वर्ग असं करतो आपण, मानलं तर. किंवा मग पहिल्या बाजूचा वर्ग दुसऱ्या बाजूचा वर्ग यांची बेरीज म्हणजे कर्ण वर्ग. हे पायथागोरसचं प्रमेय फक्त काटकोन त्रिकोणावर लागू होतं. झालं. आता या काटकोन त्रिकोणामध्ये जे दोन बाजू आहेत ते लक्षात ठेवा. कर्ण काय असतो, त्याच्या दोन बाजूंना जोडणारा. दोन बाजू कोणत्या असतात, तर जिथे 90 डिग्री करतो. आता समजा हा त्रिकोण काढला, काटकोन त्रिकोण हा आहे, तर याच्यामध्ये हा कर्ण असेल, पहिली बाजू दुसरी बाजू, किंवा ही पहिली बाजू ही दुसरी बाजू. पहिली कुठली घ्यायची, दुसरी, याच्यामध्ये की हे नाही, म्हणजे आपण कुठलीही घेऊ शकतो.
पण ज्या 90 डिग्री असतो त्या म्हणजे दोन बाजू असतात. एवढं फक्त तुम्ही लक्षात ठेवा. तर हा झाला काटकोन त्रिकोण. तो काटकोन त्रिकोण थोडा रिवाइज करा. आता परत ट्रिग्नोमेट्री म्हणजे काय, त्रिकोणमिती म्हणजे काय याच्याकडे वळू आपण. आणि ट्रिग्नोमेट्री त्रिकोणमिती, त्रिकोण आता सांगितलं तुम्हाला की त्रिकोणमिती म्हणजे त्रिकोणाचे मोजमाप करणे, किंवा ट्रिग्नोमेट्री म्हणजे त्रिकोणाचे मोजमाप करणे. तर त्रिकोणाचं मोजमाप करायचं आहे आपल्याला. आता जेव्हा आपल्याला बाजू माहिती असतील, बाजू, त्याच्या बाजू माहिती असतील, त्या त्रिकोणाचं मोजमाप आपल्याला क्षेत्रफळामध्ये आणि ते घनफळ वगैरे आपण काढलं होतं बघा, तर क्षेत्रफळामध्ये करता येतं त्याचं. जर हे त्रिकोण दिलेला आहे तुम्हाला, हा काटकोन त्रिकोणासाठीच फक्त आपण ट्रिग्नोमेट्री घेणार. तर याच्यामध्ये जर आपल्याला बाजू माहिती असतील की हे 5 सेंटीमीटर आहे, हे 4 सेंटीमीटर आहे, तर हे किती, तर ते काढता येतं आपल्याला. दोन बाजू असल्या तिसरी काढता येते. आणि आपल्याला त्याचं क्षेत्रफळ वगैरे काढता येतं, सगळं काढता येतं. लक्षात आलं. पण ट्रिग्नोमेट्रीमध्ये मग गरज काय पडते, हे याचं मोजमाप तर केलं ना आपण आधीच, मागच्या याच्यामध्ये केलं आपण क्षेत्रफळ, याची परिमिती वगैरे काढली. पण इथे रिक्वायरमेंट काय होती की दोन गोष्टी आपल्याला दिलेल्या होत्या कुठल्या तरी. या तीन बाजू जे आहेत काटकोन त्रिकोणापैकी, तर दोन बाजू कुठल्याही दिलेल्या असायच्या, एक तर हे दोघं किंवा हे दोघं किंवा हे दोघं. तर आपली तिसरी बाजू निघायची. आणि डायरेक्ट जर हे दोन बाजू दिलेल्या असतील 90 डिग्रीवाला, याच्यावर क्षेत्रफळ निघून जायचं 1/2, पाया गुणीला उंची असं करायचं ना आपण, ते क्षेत्रफळ निघून जायचं. आता इथे काय झालंय की आपल्याला त्रिकोणमितीची आवश्यकता का पडते, जर जर या काटकोन त्रिकोणात आपल्याला फक्त एकच बाजू माहिती आहे, कुठली तरी, कुठली, समजा हे म्हटलं त्याने 10 सेंटीमीटर आहे, बस एवढंच माहिती आहे. आणि एक कोन माहिती असेल. बघा, जर क्षेत्रफळ घनफळ काढायचं असेल, क्षेत्रफळ लक्षात घेऊ आपण, क्षेत्रफळ काढायचं असेल समजा आपल्याला, किंवा त्याच्या परिमिती काढायची असेल, तर काटकोन त्रिकोणात किमान दोन बाजू दिलेल्या असल्या पाहिजे, किमान दोन. कारण दोन दिल्या आहे तर तिसरी निघणारच आहे. कशा, ते कर्णचा वर्ग पायथागोरस वरनं बाजू निघेल आपली. कुठल्याही दोन दिलेल्या असल्या, एक कर्ण दिला, एक बाजू दिली, दुसरी बाजू निघेल, एक बाजू दुसरी बाजू तर कर्ण निघेल, असं कुठल्याही दोन दिल्या तर आपल्याला तिसरी बाजू निघते. त्याच्यावरनं मग क्षेत्रफळ आणि परिमिती निघेल आपली. समजलं. पण जर हे किमान दोन बाजू, किमान दोन बाजू दिल्या पाहिजे, हे क्षेत्रफळ आणि परिमिती काढायला मागच्या चॅप्टरमध्ये. आता जर एकच बाजू असेल दिलेली आणि एक कोन असेल, एक कोन कोणता, 90 डिग्रीच होईल. कारण आपल्याला जे असतात या त्रिकोणामध्ये 90 डिग्री एक तर असतोच. कोणत्या त्रिकोणामध्ये, कुठला त्रिकोण घेतोय आपण, काटकोन त्रिकोण घेतोय, काटकोनमध्ये एक तर 90 असेलच. याच्या व्यतिरिक्त हे जे दोन कोण आहे, आता हे मग दोघं मिळून 90 असतील. एक जर 10 आहे तर दुसरा 80 असेल, एक 40 आहे दुसरा 50, एक 30 असेल दुसरा 60, असं असेल ते. तर या दोघांपैकी अजून एक कोन दिलेला असेल, एक कोन दिलेला असेल, म्हणजे एकच बाजू दिली आहे आणि एक कोन दिला आहे, तेव्हा आपल्याला ट्रिग्नोमेट्रीचा ते फंक्शन वापरायचे, साइन कॉस वगैरे. लक्षात येते. त्रिकोणाचं मोजमाप करायचं आहे आपल्याला, काटकोन त्रिकोणाचं. ते तर क्षेत्रफळामध्येही केलं होतं आपण, पण तिथे किमान दोन बाजू माहिती पाहिजे होत्या. समजलं. आता इथे काय, एक बाजू आणि एक कोन, कोणता, तर 90 डिग्रीच्या व्यतिरिक्त एक कोन, तो जर दिलेला असेल तर तो असेल तेव्हाच आपल्याला ट्रिग्नोमेट्री वापरता येते. लक्षाला ट्रिग्नोमेट्री केव्हा वापरली जाते, दोघांमध्ये फरक लक्षात आला की इथे त्रिकोणाचं मोजमाप आहे, दोन बाजू दिलेल्या असतील, तिसरी काढता येईल, परिमिती क्षेत्रफळ काढता येईल. इथे एकच बाजू दिलेली, एक विचार करा, एकच बाजू दिली 10 सेंटीमीटर, हे काढा म्हटलं क्षेत्रफळ, काढता येईल का इथे, काढता येईल का. पण त्यानं म्हटलं की हे 10 आहे, हे 15 आहे, काढा क्षेत्रफळ असं म्हटलं. तुम्हाला माहिती कर्ण दिला, एक बाजू दिली, क्षेत्रफळ काढायसाठी 1/2 पहिली बाजू, दुसरी बाजू, दुसरी बाजू कुठून निघेल, पायथागोरसचा प्रमेय, याचा वर्ग, हे करून आपल्याला निघेल ते. पण दोन बाजू पाहिजे, पण दोन बाजू नाही आहे, एकच बाजू दिलेली आहे आणि एक कोन दिलेला आहे, समजा हा थिटा काहीतरी 30 डिग्री 50 डिग्री जो असेल, तर याच्यावरनं मग आपल्याला ट्रिग्नोमेट्रीचा उपयोग करून आपल्याला याचं मोजमाप करता येईल. तर हे व्यवस्थित लिहून घ्या.
की त्रिकोणमिती केव्हा, ट्रिग्नोमेट्री केव्हा, साइन कॉस केव्हा, एक बाजू आणि एक कोन असेल तेव्हा. लक्ष आलं. आता हे असतं काय नेमकं ते बघू. ट्रिग्नोमेट्रीचे हे साइन कॉस काय असतात फंक्शन ते बघू. बघा एक त्रिकोण आहे, 90 डिग्री आहे, आणि हा समजा थीटा आहे, आणि हा समजा फाय. तो आता कोण दाखवण्याची पद्धत आहे, एक तर थीटाने किंवा फायने, रोमन अंक आहे त्याने दाखवले जातात, रोमन अक्षर आहे. आता याने दाखवले जातात म्हणून त्यानेच दाखवू आपण. तुम्ही एक्स वाय ABCD काहीही वापरू शकता. या थीटा आहे, हा फाय. तर किती येतो, हा 30 असेल, तो 60 असेल, असं काहीतरी असेल, पण दोघे मिळून 90 आहे, कारण हा 90 आहे ना, हे दोघे मिळून 90. आता मी जर म्हटलं हा 30 आहे तर हा 60 आहे, 40 आहे तर हा 50 आहे. आता याच्यामध्ये एक लक्षात ठेवा, या काटकोन त्रिकोणामध्ये साइन म्हणजे काय असतो, साइन, साइन फंक्शन जे साइन, किती फंक्शन आहे एकूण याच्यामध्ये ट्रिग्नोमेट्रीमध्ये तर लिहून घ्या. एक असतो साइन, त्याला आपण SIN लिहितो, वास्तविक तो असा आहे, समजलं, आपण शॉर्टकटमध्ये लिहू. दुसरा असतो कोसाइन, कोसाइन असतो तो, त्याला आपण कॉस लिहितो, समजलं, तो असा असतो कोसाइन. तिसरा असतो टॅन, टॅन म्हणजे टँजेंट असतो तो, काय असतो तो, टँजेंट, त्याला आपण टॅन लिहितो. आणि चौथा असतो कॉट, म्हणजे को टँजेंट असतो तो, CO टँजेंट, पण त्याला कॉट लिहितो आपण. नंतर असतो सेक, याला नंतर सेकंट, सेकंट असं असतो तो. शेवटचा आहे को सेकंड, म्हणजे त्याला कोसेक म्हणतो आपण. तर हे साइन कॉस टॅन कॉट सेक कोसेक. लक्ष आलं. असे फंक्शन, किती फंक्शन आहेत ते, 1 2 3 4 5 6 फंक्शन आहे फक्त. लक्ष आलं. याच्या व्यतिरिक्त नाही. हे म्हणजे नेमके काय ते बघू आता, नेमके काय ते बघू. तर त्याच्यात साइन म्हणजे काय, साइन म्हणजे समोरची बाजू छेद कर्ण, समोरची बाजू छेद म्हणजे काय, तर कोणाच्या समोरची बाजू, तर कोणाच्या समोरची बाजू, हा कोण जो दिलेला असेल कोण त्याच्या समोरची बाजू म्हणजे काय. तर बघू आता ह्या त्रिकोण आहे समजा, हा ABC अशा 3 बाजू आहे, हा 90 डिग्री आहे, या बाजू झाल्या हा कर्ण आला, समजलं, हा थीटा डिग्री आहे, आणि हा फाय डिग्री, 2 अँगल दिलेले. आता साईनचा अर्थ काय होतो, समोरची बाजू छेद कर्ण. मग कोणता तुम्ही कोण गृहीत धरलेला आहे त्याच्यानुसार समोरची बाजू आणि लगतची बाजू ठरते. उदाहरणार्थ जर मी म्हटलं की साइन थीटा, या आकृतीनुसार साइन थीटा, तर थीटा म्हणजे हा, याच्या समोर कोण आहे, हे बाजू आहे, याच्या समोर कोण आहे हे, आणि छेद कर्ण, कर्ण कोण आहे C, म्हणजे आपण काय करू, साइन थीटा म्हणजे किती येईल, A/C. लक्ष आलं. समोरची बाजू छेद कर्ण. आता जर त्याने म्हटलं की साइन फाय म्हणजे किती, साइन फाय म्हणजे किती, तर फाय कुठे इथे, या फायच्या समोर कोणती बाजू आहे, ही दिसते. आता त्याला चिपकलेली ही आहे, आणि याच्या समोर जी समोर असते ती समोर चिपकलेली असते ती लगतची बाजू, समजा. मग फाय किती येईल, साइन फाय B छेद समोरची बाजू छेद, लिहून घ्या. झालं. बघा कॉस काय येईल, कॉस, तर कॉस असतो लगतची बाजू छेद कर्ण. हे पाठ करायचं, हे याला पर्याय नाही, हे पाठ करायचं. लगतची बाजू छेद कर्ण. लगतची बाजू म्हणजे काय, तर चिपकलेली, चिपकलेली. हा आता मी जर म्हटलं कॉस दिली तो,
इथे म्हणलं कॉस थिटा बरोबर. लगतची बाजू काय येईल तर थिटाला लगत म्हणजे चिपकलेले दोन आहे, एक कर्ण आहे आणि एक बाजू आहे. कर्ण आहे आणि बाजू आहे. मग बाजू कुठली आहे थिटाला चिपकलेली तिला म्हणतात लगतची. मग थिटा कोणत्या बाजूवर आहे तर बी. लगतची बाजू किती आली बी. छेद कर्ण म्हणजे किती सी. तर त्याने जर म्हटलं कॉस फाय किती आहे कॉस फाय फायले चिपकलेला कोण आहे हा, म्हणजे लगतची बाजू कोणती झाली फायची ए झाली आणि कर्ण किती आहे सी म्हणजे ए बाय सी झालं बघ. कळतंय काय सांगतोय तो फॉर्म्युला आहे. समोरची बाजू छेद करणं लगतची बाजू छेद करणं, त्याला जसा पाठ करता येईल तसा करा तुमच्या दृष्टीने. त्याला शॉर्टकटमध्ये असं म्हणतात बघा, लक लक सक लक म्हणजे साईन म्हणजे काय सगळं समोरची बाजू छेद करणं, लक म्हणजे लगतची बाजू छेद करणं. असं ते तुम्हाला जसं असेल सोपं येते काही एवढे 6 गोष्टी फक्त. साईन कॉस समजला. याच्यावर गणित जेव्हा होतील ना तेव्हा बरोबर कळेल तुम्हाला. सध्या एवढं लक्षात ठेवा. आता पुढचा आहे टॅन. टॅन जो असतो तो असतो समोरची बाजू छेद लगतची बाजू. टॅन काय असतो समोरची बाजू छेद लगतची बाजू. मग आता इथे बघा टॅन थिटा जर घेतला मी तर थिटाच्या समोर कोणती बाजू आहे ए आणि लगत कोणती बाजू आहे बी, म्हणजे टॅन थिटा काय येईल ए छेद बी. लिहा ए छेद बी. आता टॅन फाय जर लिहायचा म्हटलं मला तर याच्या फायच्या समोरची बाजू कोण आहे, समोरची बाजू छेद लगतची बाजू, फायच्या समोर कोण आहे बी आणि लगत कोण आहे ए म्हणजे बी बाय ए. झालंय टॅन समजला. काय समोरची बाजू छेद लगतची ते पाठ करावं लागेल ना, समोरची बाजू छेद लगतची बाजू. आता टॅनच्या विरुद्ध कॉट. विरुद्ध आहे म्हणजे काय काय उत्तर येईल त्याचं फॉर्म्युला काय येईल सांगा बरं. समोरची बाजू छेद लगतची बाजू म्हणजे काय तर कॉट म्हणजे काय लगतची बाजू छेद समोरची बाजू म्हणजे याला विरुद्ध करा. लगतची बाजू छेद समोरची बाजू विरुद्ध आहे. मग कॉट थिटा म्हणजे काही कॉट थिटा जर घेतला तर लगतची बाजू बी समोरची बाजू ए म्हणजे बी बाय ए. पाय टॅन थिटाच्या विरुद्ध आलं ना ते ए छेद बी होता हा बी छेद ए झाला समजलं. तसं कॉट फाय काय येईल लगतची बाजू ए समोरची बाजू बी म्हणजे ए बाय बी. लिहून त्या टॅनच्या विरुद्ध आलं ना ते समजलं. एक पार्ट झाला की दुसरा लगेच पार्ट होईल तुम्हाला. पुढचं बघा. पुढचं आहे सेक. सेक म्हणजे काय तर ते साईनच्या विरुद्ध असतं समजलं. काय असतं बघा कसं येईल ते. कर्णछेद समोरची बाजू कर्णछेद समोरची
काय येईल सांगा. किती येईल. कर्णछेद समोरची बाजू. एक मिनिट. थोडं वेगळं आहे. कर्णछेद लगतची बाजू आणि कोसेक जो असतो तो कर्णछेद समोरची बाजू असा येतो. हे वेगवेगळे आहे. कारण बघा एक फॉर्म्युला असतो सेक थीटा बरोबर 1/cos. समजलं. पुढे सांगतो मी हे फॉर्म्युले काय. सेक म्हणजे काय तर कॉसच्या विरुद्ध आहे. कॉसच्या तसं टॅनच्या विरुद्ध कोण होता. कॉट होता. समोरची बाजू छेद लगतची बाजू केली, लगतची बाजू छेद समोरची बाजू केली. तसं सेक जो आहे तो कॉसच्या विरुद्ध आहे आणि साईन जो आहे तो कोसेकच्या विरुद्ध आहे. समजलं. विरुद्ध म्हणजे व्यस्त आहे त्याचा तो व्यस्त. समजलं. व्यस्त म्हणजे एक छेद. तर हां सेक थीटा कर्णछेद लगतची बाजू म्हणजे काय येईल. कर्ण येईल सी. सेक थीटा जर आला कर्ण सी थीटा छेद लगतची बाजू म्हणजे बी. कॉस बघा कॉस काय लिहिलं होतं तुम्ही B/C लिहिलेलं असेल तर सेक किती येईल C/B येईल. आता बघा सेक फाय किती येईल. सेक फाय म्हणजे काय लगतची बाजू किती आहे ए छेद कर्ण C/. कर्ण छेद लगतची बाजू C/. हे व्यवस्थित. कोसेक काय असतो कर्णछेद समोरची बाजू. कोसेक किती असतो कर्णछेद समोरची बाजू. मग किती येईल तो बघा. कर्ण येईल सी. कोसेक थीटा कोसेक थीटा किती येईल सी. समोरची बाजू किती येईल सी. कोसेक फाय बरोबर किती येईल. कोसेक फाय बरोबर किती सी. C/. कोसेक फाय समोरची बाजू आहे हे कर्ण आहे म्हणजे C/B हे. चला हे आले आपले. आता हे पाठ करा थोडेसे त्यावर गणित येतील आपले. साईन म्हणजे काय समोरची बाजू छेद लगतची बाजू. अजून एक गोष्ट पाठ करायची तुम्हाला. काही फॉर्म्युले महत्वाचे छोटे छोटे. कारण याच्यामध्ये फॉर्म्युले पाठ असले तर गोष्टी आपल्याला सहज सोडता येतील. लिहा पहिला लिहा टॅन थीटा बरोबर साइन थीटा अपॉन कॉस थीटा. साइन थीटा अपॉन कॉस थीटा. कॉट थीटा बरोबर थीटा म्हणजे जो काही असेल तो म्हणजे 20 डिग्री 30 डिग्री असेल ते असेल.
कॉट थिटा म्हणजे कॉस थिटा अपॉन साइन थिटा. याच्या विरुद्ध आहे तो, याचा व्यस्त येतो, त्याचा व्यस्त आहे म्हणून असेल ते विरुद्ध, याच्या विरुद्ध. तर हे माहिती असेल तुम्हाला, साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा हे एक असतो. स्क्वेअर थिटा कॉस स्क्वेअर थिटा हे एक असतो. नंतर 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा बरोबर सेक स्क्वेअर थिटा, एक फॉर्म्युला आहे. जर 1 प्लस कॉट स्क्वेअर थिटा असला तर तो कोसेक असतो, कोसेक स्क्वेअर थिटा. हे व्यवस्थित पाठ करा, पाठ करायचं आहे तुम्हाला. एक सोपे सोपे कसे पहा, टॅन थिटा जर पाठ झाला साइन अपॉन कॉस तर कॉट पाठ होईल कॉस अपॉन सेक. आता सगळ्यांना माहिती असतं, तुम्ही कधीतरी पाहिला असेल, साइन स्क्वेअर प्लस कॉस स्क्वेअर बरोबर. आता 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा म्हणजे सेक, नंतर 1 प्लस कॉट म्हणजे कोसेक स्क्वेअरमध्ये. ते हे पार्ट झाला म्हणजे तो होईल. तर लिहा सेक थिटा बरोबर 1 अपॉन कॉस थिटा. याच फॉर्म्युल्याला कसं लिहितात, कॉस इकडे पाठवा सेक इकडे पाठवा, म्हणजे हा कसा लिहिता येईल, कॉस थिटा बरोबर 1 अपॉन सेक थिटा त्याला लिहिते. बघा हा इकडे पाठवला, हा इकडे पाठवला, हे दोन फॉर्म्युलेनी एकच आहे, फक्त ते इकडे तिकडे पाठवला ते दोन झाले. नंतर साइन थिटा म्हणजे काय असतो, 1 अपॉन कोसेक थिटा, किंवा कोसेक थिटा काय असतो 1 अपॉन साइन थिटा. हे लक्षात ठेवा. नंतर टॅन थिटा परत काय असतो 1 अपॉन कॉट. कॉट म्हणजे काय असतो 1 अपॉन टॅन थिटा. हे एकमेकांचे व्यस्त असतात, ते व्यस्त 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 म्हणजे काय, एक छेद. समजलं, तर हे लक्षात ठेवा, कोण कोणाचा व्यस्त आहे तो लक्षात ठेवा. त्याचा अर्थ काय होतो ते बघू. आता आता मला माहिती आहे की कॉस थिटा म्हणजे काय होता, कॉस थिटा म्हणजे काय होता, लगतची बाजू छेद करणं, लगतची बाजू छेद करणं. मग इथे बघा सेक थिटा म्हणजे एक छेद कॉस थिटा, इथे जर मी किंमत टाकली तर काय येईल बा, एक छेद लगतची बाजू छेद करणं. हा छेदा छेद वर जाईल म्हणजे काय होईल, कर्ण छेद लगतची बाजू. ते मागे लिहिलं होतं ना आपण की सेक थिटा म्हणजे कर्ण छेद लगतची बाजू. ते आलं कुठून, तर हे त्याचे बेसिक फॉर्म्युले. कोण कोणाचा व्यस्त आहे तर लक्षात ठेवा, सेक आणि कॉस, सेक आणि कॉस, टॅन आणि कॉट, कोसेक आणि साइन हे एकमेकांचे व्यस्त आहे. हे जर तुम्ही तीन जोड्या लक्षात ठेवल्या, सेक कॉस साइन कोसेक त्यानंतर टॅन कॉट, हे एकमेकांचे व्यस्त आहेत, व्यस्त. हे फॉर्म्युले तुम्हाला लगेच पाठवून देऊ, बरोबर. आणि हे पाठ करायचे आपल्याला, म्हणजे फॉर्म्युले थोडे वाचा ते फॉर्म्युले. याच्यावर आधारित जसे जसे गणित होतील तसे तुम्हाला ते कळतील की नेमकं काय आहे. प्रश्न कसे येतात ते बघू. आता त्याच्या आधी तुम्हाला कथा माहिती पाहिजे तुम्हाला. साइन शून्य जो असतो, साइन 0 डिग्री शून्य असतो, साइन 0 डिग्री शून्य असतो.
पाठ करायचं आपल्याला, तो कसा आला काय आला ते जाऊ दे. एक रांग पाठ झाली की सगळं पाठ होतील तुम्हाला, समजलं. साईन 0 डिग्री किती असतो? 0 असतो. साईन 30 डिग्री म्हणजे 1/2 असतो. त्याने जर म्हटलं की साईन 30 डिग्री म्हणजे किती, तर 1/2 असा त्याचा अर्थ होतो, समजलं. साईन 45 म्हणजे 1/√2, अंडर रूटमध्ये म्हणजे वर्गमुळात 2. नंतर त्यानं म्हटलं साईन 60 म्हणजे किती, तर √3/2, √3/2 असा असतो. त्याने विचारलं की साईन 90 डिग्री म्हणजे किती, तर 1. किती असतो? 1. बस हे रांग जरी पाठ केली तरी या 5 तुम्हाला रांगा पाठ होतील. म्हणजे फॉर्म्युले माहिती पाहिजे. ते व्यस्तवाले फॉर्म्युले जे म्हटले ना आपण, की साईन म्हणजे काय 1/कोसेक, किंवा कोसेक म्हणजे काय 1/साईन असं. तर बघ, एक रांग पाठ करायची 0, 1/2, 1/√2, √3/2 आणि 1 असं पाठ करा. 0, 30, 45, 60 आणि 90. कॉस काय असतो याच्या विरुद्ध? कॉस याच्या विरुद्ध असतो. जो साईन 0 असतो तो कॉस 90 असतो. जो कॉस 90 असतो तो साईन 0 असतो. दोघांची बेरीज 90 आली पाहिजे असं करायचं. जर साईन 90 घेतला, साईन 90 घेतला तर कॉसकडे काय उरेल? काहीच नाही उरणार, म्हणजे 0. जर कॉस 90 घेतला तर साईनकडे काही नाही उरणार. जर साईन 30 घेतला तर कॉस किती घेणार? जर हा 30 घेतला, दोघांची बेरीज 90 झाली पाहिजे. जर साईन 30 घेतला तो कॉस किती? 60. लक्ष आलं. म्हणजे जे साईन 30 असेल ते कॉस 60 असेल, समजलं. जे साईन 45 असेल ते साईन 45 असेल. लक्ष आलं. म्हणजे काय, तर बघा की कॉस 0 डिग्री काय असेल, तर साईन 90 असेल. साईन 90 किती होता? 1. म्हणजे कॉस 0 किती येईल? आता कॉस 30 किती असेल, तर जो साईन 60 होता, 30 घेतला ना, म्हणजे उरला किती? 60. तो किती असेल मग? 60 असेल. म्हणजे किती असेल? √3/2. आणि याचा 45 म्हणजे किती असेल? त्याचा 45. 45 45 सारखे येते. आता साईन कॉस 60 घ्यायचा आहे म्हणजे साईन 30 घ्यावा लागेल. साईन 30 किती होता आपला? 1/2 होता. आता कॉस 90 किती असेल, तर साईन 0 वाला असेल. म्हणजे किती असेल? 0. बघा, हे जे लिहिलंय तुम्ही तेच इकडे विरुद्ध लिहिलंय. हे पहा, एक इकडे आला, आई इकडे आला, आई इकडे, नंतर आई इकडे, विरुद्ध. समजलं. लिहून घ्या. ते पाठ करायचं आपल्याला. बघा पुढे, टॅन म्हणजे काय असतो? साईन छेद कॉस. टॅन म्हणजे काय? साईन छेद कॉस. एक फॉर्म्युला पाहिला आपण, साईन आणि कॉस. साईन छेद कॉस करा. 0 डिग्रीला टॅन किती येईल? साईन 0 कॉस 0 यांचा भागाकार 0/1. 0/1 म्हणजे 0. छेदामध्ये 0 असला तर इन्फिनिटी होतो. हां, पण वर जर 0 असला आणि छेदात कुठलीही संख्या असली तर 0 उत्तर येतं. लक्ष आलं. तर 0/1 असं करू. असं आहे ना, टॅन म्हणजे काय? साईन छेद कॉस असं होतं. हा फॉर्म्युला एक लिहिला आहे आपण, तेच केलं आपण. म्हणजे जर आपल्याला पाठ करायचं नाही तक्ता आणि याच्यावरनं काढायचं आहे तर आपल्याला हे माहिती पाहिजे. हे पाठ करणार तर एवढं मोठं कुठे पाठ करणार आहे आपण ते, ठीक आहे नाही. आता साईन 60 किती असेल? सॉरी, टॅन 60 किती असेल? तर काय करू आपण? साईन 60 पाठ आहे आपल्याला √3/2. आणि कॉस 60 माहिती आहे तुम्हाला, 1/2 झालं, माहिती आहे तुम्हाला. आता याचा छेद आणि याचा छेद सारखा आहे, तो कट होऊन जाईल, वर देईल, खालील कट होऊन जाईल. इथे कोण उरला? √3. छेदामध्ये 1 म्हणजे किती? √3. म्हणजे टॅन 60 किती येईल? √3. लक्ष आलं. आता त्याने म्हटलं की टॅन 30 किती आहे? मग टॅन 30 म्हणजे साईन 30 आणि कॉस 30 यांचा भागाकार, साईन अपॉन कॉस. समजलं का इथलं? इथे हा 2 आणि हा 2 सारखा एक चालला जाईल. वर किती उरेल? 1 आणि छेदात किती उरेल? √3. म्हणजे टॅन 30 डिग्री म्हणजे 1/√3 झालं. आता टॅन 45 म्हणजे किती येईल? टॅन 45 तर साईन अपॉन कॉस. साईन किती? 1/√2 भागिले 1/√2. सारखा भागिले सारखा आहे.
सारखा भागिले सारखा म्हणजे किती आला तो? 1 आला. सारखा भागिले सारखा 5 भागिले 5 1 येतो ना, तसं हे सारखा भागिले सारखा म्हणजे टॅन 45 म्हणजे 1 येतो. टॅन कसा काढतोय समजलं ना? साईन अपॉन कॉस वरून. आता साईन टॅन 90 डिग्री किती येईल? तर साईन अपॉन कॉस. मग 1/0. 0 जर छेदात आला तर उत्तर येत नाही. अनडिफाईन असतं ते. काय असतं ते? अनडिफाईन. इन्फिनिटीने लिहायचं इथे. हां, ते इन्फिनिटी काही झालं लिहितात ते चुकीचं आहे. इन्फिनिटी म्हणजे अनंत, त्याला काहीतरी किंमत आहे पण ते खूप मोठी आहे. अनडिफाईन म्हणजे काढताच येत नाही. ज्याने जर भागलं एखाद्या संख्येला तर टॅन 90 म्हणजे किती आला? तर साईन 90 अपॉन कॉस 90. साईन 90 होता 1, कॉस 90 होता 0. हेच टॅन 0 0 का आला? कारण 0 वर होता ना. साईन 0 0 छेद असं होतं ते 0/1 होतं. इथे काय झालं? 1/0. 1/0 म्हणून छेदात जर 0 भाजक जर 0 असेल तर तो अनडिफाईन असतो. लक्षात आलं? जर अंश 0 असेल तर उत्तर 0 येतं. लक्षात आलं? म्हणून हे 0 आलं ते 90. आता मला जर समजा सेक 60 डिग्री काढायचा आहे तर मी कसा काढेल? तुम्हाला माहिती आहे तर सेक 60 डिग्री म्हणजे काय? तर सेक कोणासोबत जुडलेला आहे सांगा बरं? 1/cos 60 डिग्री करावं लागेल. म्हणजे 1/cos 60 किती आहे? मग cos 60 म्हणजे साईन 30 म्हणजे 1/2 आहे. किंवा पाठ करा, 2 लाईनी पाठ करा. 1/2 असं येईल ते. आलं? मग आता हा छेद वर जाईल. 2/1 म्हणजे किती उत्तर येईल? 2 येईल. हे सेक 60चं उत्तर किती आलं? हा इथे 2 आला. झालं? आता मला कॉट 30 काढायचं आहे. कॉट 30 काढायचं आहे. तर कॉट 30 म्हणजे काही कॉस 30 अपॉन साईन 30. कॉस अपॉन साईन होता ना तो. तर कॉस आपल्याला फक्त साईन कॉस माहिती आहे, एवढं फक्त गृहीत धरा. मग कॉट म्हणजे काय येईल? कॉस अपॉन साईन. कॉस 30 किती आहे? √3/2 होता. समजलं? आणि साईन 30 किती? 1/2 होता. पहा, समजलं? मग हे भागिले हे मग किती? 2 2 गेले म्हणजे किती? √3. हे कॉट 30 किती? आणि टॅन किती? 1/√3 आहे. म्हणजे त्याचा हे आहे ना, तो विरुद्ध आहे ना. आता त्याच्यावर जर मी म्हटलं कोसेक 90 डिग्री म्हणजे कोसेक 90 डिग्री म्हणजे काय? 1/sin 90 डिग्री असं येईल. 1/sin आहे ना. कोसेक म्हणजे 1/. ते 1 साईन 90 म्हणजे 1 असतो. मग 1/1 किती आलं उत्तर? 1. म्हणजे कोसेक 90 म्हणजे किती येईल? 1 उत्तर. लक्ष आलं का? इकडे करता ये म्हणजे तुम्हाला हे फक्त 2 लाईनी माहिती असल्या तर सगळं काढते. समजलं? आता मी जर म्हटलं की मला कोसेक 45 काढायचं आहे. कोसेक 45 म्हणजे काय? 1/sin 45. कोसेक म्हणजे 1/sin असतो. मग साईन किती आहे? 45ला किती असतो? 1/√2 असा असतो. हा छेदाचा छेद वर जाईल. हे √2 गुणिले 1 आणि छेद 1 म्हणजे तेच येईल √2. म्हणजे कोसेक 45 म्हणजे √2. समजलं? कुठलंही काढता येईल ना आपल्याला. पण अँगल कुठले काढता येईल आपल्याला? 0, 30, 45, 60 आणि 90. मग 1 2 3 4 असे अँगल नसता का? तसे असतात. पण आता एवढं थोडी पाठ करणार आहे आपण. हे बेसिक शिकतोय फक्त आपण. समजलं? ट्रिग्नोमेट्रिकला सगळ्यात बेसिक गोष्टी आपण इथे शिकतोय. लक्ष आलं? तर उपयोग कुठे होतो याचा? काही जण अशी चर्चा करतात की हे काय साईन कॉस थिटा याचा उपयोग कुठे? दैनंदिन जीवनात आहे का? आपण ज्या गोष्टी वापरतो सगळ्या इतक्याही गोष्टी आहेत ज्याने मशिनी वगैरे त्या सायन्समध्ये याचा उपयोग झालेला आहे. आता तुम्ही ना उपयोग नाही केला म्हणजे लोक करणार नाही असं थोडी आहे. आता तुम्ही मर्सिडीज वापरत नाही आहे की नाही? याचा अर्थ असा आहे का की मर्सिडीजचा उपयोग नाही आहे? मग तसं ट्रिग्नोमेट्री तुम्ही वापरत नाही म्हणजे असा अर्थ आहे का की तो कामाचा नाही आहे? असा होतो का? त्याचा उपयोग होतो.
हे जे विमानं उडतायत, हे जे आपले टर्न झालेले रोड असतात, हे बाकी या सगळ्यांकडे थिटा बिडा हे सगळे टेम्पच असतात, समजलं? हे लिहून घ्या व्यवस्थित. हे साईन कॉस ते केला असेल ना तसं तुम्ही, तर 30 डिग्री किती येईल हे किती येईल तो लिहिण्याचा प्रयत्न करा जेवढं येईल, किंवा आपण तर सोडूच. 2 रांगा तर व्यवस्थित लिहा आपण. या 2 मिनिटं थांबव. यात काही अडचण असेल तर विचारा. हे सगळे फॉर्म्युले तुम्हाला या 2-1 दिवसामध्ये, एक उद्या परवामध्ये चांगले समजतील ना. फक्त लक्ष द्या तुम्ही. हे लेक्चर घरी गेल्यावर जेव्हा अपलोड होईल तेव्हा परत एकदा बघून घ्या काय सांगितलंय. कळतंय? प्रश्न कसे येतात ते घेऊ आपण. दिलेल्या आकृतीत कर्ण किती आहे असं विचारले आणि आकृती अशी दिलेली. बरोबर कळतो. ABC ही आकृती दिली आहे आणि कर्ण विचारलाय. कर्ण कोण आहे सांगा बरं याच्यात. बाजू कुठली बाजू कर्ण आहे? हा, ए आणि सी ही कर्ण आहे. हा, ते एवढं दिलंय. दिलेल्या आकृतीत कर्ण किती आहे. आता मला सांगा, कर्ण विचारलाय तुम्हाला. काय विचारलाय? कर्ण. आणि या डिग्रीच्या समोरची बाजू दिली आहे आणि डिग्री दिला एक. मग तुम्हाला एक माहिती आहे की डिग्री असेल, समोरची बाजू असेल आणि कर्ण विचारलाय. मग समोरची बाजू आणि कर्ण कुठे येतो, कोणत्या फंक्शन मध्ये येतो? समोरची बाजू आणि कर्ण कुठे दिसतो सांगा बरं. कुठे? साईन मध्ये दिसतोय. साईन काय असतो? समोरची बाजू छेद कर्ण असतो. साईन किती दिलेला आहे? 3 डिग्री. हा, आता मला सांगा 30 आहे, मग हा किती? 60 येईल. याच्यानुसार जर सोडवलं तर लगतची बाजू येईल त्याची आणि कर्ण असेल. समजलं काय येईल ते बघा. साईन समोरची बाजू छेद कर्ण. समोरची बाजू किती आहे त्याच्या? किती आहे? 4. साईन 30 डिग्री आहे ना, छेद कर्ण. कर्ण बरोबर किती? 4 छेद कर्ण इकडे पाठवला, साईन तिकडे पाठवला. साईन 30. साईन 30 पार्ट आहे तुम्हाला. 4 छेद 1/2. छेदाला छेदवर जाईल म्हणजे किती होईल? 4 गुणिले 2 किती होतील? जर तुम्ही हा घेतला तर हा 60 येईल. मग याच्या हे लगतची बाजू येईल. लगतची बाजू आणि कर्ण कुठे येतो? लगतची बाजू आणि कर्ण म्हणजे कॉस येतो ना, कॉस 60 येईल. समजलं? मग कर्ण बरोबर किती? लगतची बाजू छेद कर्ण, कॉस 60.
cos 60 म्हणजे 1/2च असतो. लगतची बाजू किती 4 तेच येईल उत्तर. लक्षाला असं सोडवा तसं सोडवा. जर थीटा बरोबर 3/5 तर tan थीटा बरोबर किती सोडवा. प्रश्न दिलेला आहे sin थीटा बरोबर 3/5 तर tan थीटा बरोबर किती. पहिले आकृती काढण्याचा प्रयत्न करा काय दिलंय ते. लक्ष द्या पहिलं गणित लक्ष द्या. साइन थीटा म्हणजे किती आहे 3/5. हा कशासाठी असतो तर काटकोन त्रिकोणासाठी असतो. समजलं. साइन कॉस वगैरे कोणासाठी असतात काटकोन त्रिकोण. कुठलाही काटकोन त्रिकोण काढा. काटकोन समजा इथे मी थीटा घेतला. आकृती अशीच काढा असं जरुरी नाही. अशी काढू शकता तुम्ही. अशी काढू शकता. समजलं. कशी काढा. काढली हो. ठीक आहे. थीटा साइन थीटा म्हणजे काय असतो. साइन म्हणजे काय असतो समोरची बाजू हे कर्ण असा असतो. हा थीटा समजा. मग समोर आता थीटा 3/5 म्हणजे समोरची बाजू 3 झाली. म्हणजे थीटाच्या समोर कोण आहे 3 आणि छेद कोण असतो कर्ण. म्हणजे याचा कर्ण कोण झाला हा 5 झालं. एवढं समजलं. म्हणजे आकृतीवरनं आपल्याला हे मिळालं की ही बाजू आली 3 ही बाजू आली कर्णाला 5. आता हा कारण साईन इथे थीटा घेतला असतं तर हे आलं असतं नाही आलं असतं. समजलं. कुठलंही घ्या तुम्ही. इथे घेतलाय मी थीटा म्हणून. आता त्याने विचारलं टॅन थीटा. आता टॅन थीटा काय येईल. टॅन थीटा म्हणजे समोरची बाजू छेद लगतची बाजू. समोरची बाजू छेद लगतची बाजू. आता टॅन थीटा जर घेतला मी तर समोरची बाजू किती येते 3 येते. समोरची बाजू किती येते 3. लगतची बाजू दिली आहे का. लगतची बाजू दिली नाही म्हणजे आपल्याला काढावी लागेल ती. मग कशी काढणार तर हा त्रिकोण जो असतो या ट्रिग्नोमेट्री मधला तर तो असतो कुठला त्रिकोण. त्रिकोण कुठला आहे हा काटकोन त्रिकोण असतो. काटकोन म्हणजे पायथागोरस. हे दोन बाजू दिल्या म्हणजे तिसरी बाजू काढता येईल आपल्याला. कशी काढणार कर्णाचा वर्ग बरोबर 3चा वर्ग अधिक आहे एक्स आहे समजा चा वर्ग. मग काढता येईल इथे कसं येईल 25 बरोबर 9 अधिक एक्स वर्ग. एक्स वर्ग बरोबर 16 एक्स बरोबर 4 म्हणजे किती आली 4. आता टॅन थीटा किती येईल समोरची बाजू छेद लगतची बाजू म्हणजे 3/4 येईल. लक्ष आलं. हे कसं काढायचं. त्याने जर आता आता हे काढल्यानंतर तो काहीही विचारू काही विचारलं तरी उत्तर येईल. म्हणजे कसं येईल पहा. त्याने जर म्हटलं कोसेक थीटा किती तर कोसेक थीटा म्हणजे 1/sin थीटा होता. 1/sin थीटा आणि साइन थीटा किती 3/5. आपण काय करू 1/3/5 म्हणजे काय होईल 5 वर जाईल 5/3 होईल. समजलं. किंवा कोसेक म्हणजे काय असतो. कोसेक म्हणजे काय असतो कर्ण छेद समोरची बाजू असते. कर्ण छेद समोरची बाजू 5 किंवा त्याच्यावरनं त्यांचे रिलेशन लक्षात ठेवा. ते फॉर्म्युले लक्षात ठेवा.
कुठलंही काढता येईल मग याच्यावरनं फंक्शन. एकदा तिन्ही बाजू मिळाल्या की आपल्याला कुठलंही फंक्शन काढतं. लक्षात आलं हे? लिहून घ्या. टॅन एक्स बरोबर 8/6. तर कॉस एक्स बरोबर किती? 8/6 म्हणजे 4/3 नको करा त्याला कापून, ते तसंच राहू द्या, तसंच राहू द्या. टॅन एक्स बरोबर 8/6. तर कॉस एक्स बरोबर किती? बघा, त्रिकोण मानायचा आपल्याला. समजा हा 90 आहे आणि हा एक्स आहे. समजा या टॅन कॉस याच्या पुढे जे जे दिलेलं असतं तो काय असतो? अँगल असतो. तो काय असतो? अँगल. समजलं का? म्हणजे कोण असतो तो. एक्स मानला समजा, कारण एक्स आहे ना तो. आता टॅन म्हणजे काय असतो? टॅन म्हणजे समोरची बाजू छेद लगतची बाजू. मग टॅन किती आहे? 8/6 म्हणजे समोरची बाजू छेद लगतची बाजू, असं आलं. आलं का? याच्यात कॉस विचारलाय. कॉस कॉस का असतो? लगतची बाजू छेद कर्ण. तर लगतची बाजू किती आहे? 6. छेद कर्ण माहिती आहे का आपल्याला? कर्ण माहिती नाही, मग कर्ण काढायच्या वरनं. कर्ण कसं येईल? ते दोन बाजू माहिती तुम्हाला, पायथागोरसचं प्रमेय. कर्णाचा वर्ग बरोबर पहिल्या बाजूचा वर्ग अधिक दुसऱ्या बाजूचा वर्ग. झालंय. 16. कर्ण वर्ग म्हणजे 100. तर कर्ण किती आला मग? किती आला? 10. कॉस किती आला? लगतची बाजू छेद कर्ण. लगतची बाजू किती आहे? 6. कर्ण किती आहे? 10. 6/10.
ऑप्शनमध्ये 6/10 असेल किंवा 3/5 असेल. लक्ष आलं? पण हे नंतर करायचं, इथेच नाही करायचं. शक्यतो असंच असतं. चालेल, याच्यावर आधारित गणित उद्या घेऊ आपण. जास्तीत जास्त गणित फक्त घरी ते फॉर्म्युले पाठ करून घ्या. फॉर्म्युले पाठ करा. त्याच्यामध्ये काही अडचण असलं तुम्हाला तर ते विचारा मला परत. पण ट्रिग्नोमेट्री म्हणजे काय असते तर त्रिकोणाचं मोजमाप. आणि काय असतं ते, कुठला त्रिकोण तर काटकोन त्रिकोण, फक्त दुसरा नाही. चला, याच्यात काही अडचण असेल